वाशिम जिल्ह्यामधला संत्रा उत्पादक सध्या संकटात सापडलाय। बुरशीजन्य रोगामुळे वाशिम जिल्ह्यामधल्या संत्रा बागा या धोक्यात सापडल्यात। संत्र्याच्या झाडाच्या पानांवर रस शोषण करणाऱ्या काळी माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे। किडीद्वारे रस शोषलेली झाडं दुर्बल होतात आणि पुढील बहरामध्ये फलधारणा ही कमी होते। त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आता शेतकरी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करतायत। वाशिमच्या मुंगळा परिसरामध्ये याच प्रकारे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। आणि ही जी नुकसान झालेले शेतकऱ्यांचं कोळशीपासून मृगबहार अजिबात फुटलेला नाही। आंबिया होता तो अतिवृष्टी पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे आंबियाचं नुकसान झालं। त्याचंही शेतकऱ्याला कुठे एक नया पैशाचं शासनाकडून मदत मिळाली नाही। तरी आता आम्ही अशी विनंती करतो की आमचा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे आणि याच्या संदर्भात नुकसान भरपाई कुठेतरी आम्हाला मिळाली पाहिजे। सोलापूरच्या बातमीकडे वळणार आहोत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इजिप्तवरून आयात करण्यात आलेला 10 टन कांदा हा दाखल झालेला आहे। स्थानिक कांद्याला उग्र वास आणि झणझणीत तिखट चव असते, मात्र इजिप्तवरून आयात करण्यात आलेल्या या कांद्याला तशी चव नाहीये। त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये या कांद्याला जास्त मागणी नाहीये। त्यामुळे या कांद्याला प्रति क्विंटल केवळ 1,500 ते 1,700 रुपये इतकाच भाव मिळतोय। मात्र या कांद्यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक जास्त दिसून येते। पण हा कांदा दाखल झाल्यामुळे स्थानिक कांद्याच्या दरामध्ये देखील घसरण होत असल्याचं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय। पारंपरिक भात शेती आणि नाचणी पिकाला बगल देत पालघर जिल्ह्यामधला शेतकरी आता पर्यायी लागवडीकडे वळताना पाहायला मिळतोय। पालघर जिल्ह्यामधल्या जव्हार मोखाड्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला। त्यामुळे महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी मिळणारी स्ट्रॉबेरी आता जव्हार मोखाड्यामध्ये सुद्धा मिळू लागली आहे। जव्हार आणि मोखाड्यामध्ये जवळपास 86 शेतकऱ्यांनी 11 एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली। कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचं प्रशिक्षण देण्यात आलं। तसंच प्रत्येक शेतकऱ्याला स्ट्रॉबेरीची 600 रुपये देण्यात आली। सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही लागवड करण्यात आली, मात्र उत्पन्न चांगलं आल्यानं आता व्यावसायिक दृष्टीनं याची लागवड केली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।